अधिक मास महात्म्य अध्याय 16वा. श्रीकृष्ण भक्ती, नामस्मरण आदींचे पुण्य. याचे कथानक या अध्यायामध्ये आलेले आहे, ज्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, गुरुदेवतेला आणि पुरुषोत्तमाला वंदन करून श्रवणाला प्रारंभ करूया. लक्ष्मीने श्रीहरी विष्णूंना विचारले, काही लोकांना स्नान, उपोषणे इत्यादी कृत्ये करण्याचीही शक्ती नसते, तरीही त्यांना तेवढे फळ हे कोणत्या उपायाने मिळेल बरे? कृपा करून जनकल्याणार्थ तुम्ही मला तो उपाय सांगावा. त्यावर श्रीहरी विष्णू म्हणाले, तू मला रास्त प्रश्न विचारला आहेस. मला आनंद झाला. हे पहा, ज्यांना नदीवर स्नान करणे, श्रीकृष्णाची मोठ्या प्रमाणात पूजा करणे शक्य नाही, त्यांनी हरीचे नाम हे सतत घ्यावे, म्हणजे माझ्या नामाचे नामस्मरण करावे. त्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगामध्ये हरी हरी, कृष्ण कृष्ण असे नाम घेणे हे फार पुण्यदायक आहे. त्यामुळे 10,000 यज्ञांचे आणि कोट्यावधी तीर्थस्नानांचे जे पुण्य असते, तेवढे पुण्य त्याला मिळते. पुरुषोत्तम मासामध्ये तर त्याला विशेष महत्त्व आहे. हरिनाम संकीर्तन आणि श्रवणाचे सुद्धा पुण्य हे फार मोठे आहे. जे कृष्ण नामाची अवहेलना करतात, त्यांना मात्र फार दुःख होते. हरिभक्तीची गोडी ही बालपणापासूनच लागावी. नीच योनीमध्ये जन्मलेल्या माणसांना देखील हरिनामाचा अधिकार आहे, तेही पवित्रच म्हणावे. हरिभक्त ज्या देशात राहतात, तो देश वाईट असला तरी त्याच्यामुळे तो पवित्र मानला जातो. ह्या कलियुगामध्ये अल्पशा नामस्मरणाने, संत संगाने आणि हरिनाम संकीर्तनाने जे फळ एका दिवसात मिळते, त्यासाठी सत्य आदी 3 युगामध्ये दीर्घकाल असे तप करावे लागते. अनेक प्रकारची पापे केलेले लोक हरिभजन करू लागले तर पापमुक्त होतात. हे इंदिरे, या कलियुगात अन्य खडतर तपांचा तेवढा उपयोग होत नाही, जेवढा हरिनाम जपाने होतो. ज्यांना जास्त सामर्थ्य नाही, त्यांनी हरिनाम घ्यावे आणि अधिक मासाची सर्व व्रते केल्याचे पुण्य मिळवावे. केवळ हरिभक्तीने मनुष्य परमगतीला प्राप्त होतो. हे कलियुगाचे महत्त्व आहे. हरिनामाने सर्व प्रकारचे तप हे पूर्ण होते. इंदिरे, दुसरे असे की मी आणि शिव यांच्यामध्ये भेद नाही. कोणाचेही नाम घेतले तरी फळ हे सारखेच असते. कमले, अन्नदानाचे पुण्यही फार मोठे आहे. एरवीसुद्धा अन्न हेच प्राणसंजीवन असल्यामुळे अन्नाने लोकांची भूक भागवणे हे अतिपुण्यकारक आहे. अधिक मासामध्ये नियम करून रोज अन्नदान करावे. तसेच अधिक मासामध्ये जे उपवास करतात, त्यांचे सुद्धा मनोरथ पूर्ण होतात. संपूर्ण महिना रोज उपवासाचे पदार्थच खाणे हा पूर्ण उपवास. 1 दिवसाआड 1 असे उपवास करणे हा एक उपवासाचा प्रकार. पण पक्षभर उपवास करणे, 3 दिवस उपवास करून चतुर्थ दिनी पारणा करणे, रोज एकदाच भोजन करणे, रोज एकच पदार्थ भक्षण करणे, असे यथाशक्ती उपवास करावेत. ज्यांचे पुण्य उत्तम आहे, स्त्री, पुरुष, बाल, तरुण, वृद्ध कोणीही अधिक मासामध्ये 1 दिवस तरी ईश्वर कृपेसाठी उपवास करावा. विद्वांनी उपास करणे त्यांना पुढील जन्मी सौभाग्यदायक आहे. त्यासंबंधी एक कथा सांगतो, ती आता ऐक. पूर्वी नर्मदा तीरी महिष्मती नामक नगरामध्ये तापसी नावाची एक स्त्री राहत होती. ती नेहमी नानाविध तपे करी, उपवास करी, जप करी, सदाचार करी. अधिक मासामध्ये तर नित्य ठराविक उपवास करण्यास चुकत नसे. तिच्या घरी मोलकरीण म्हणून एक शूद्र स्त्री काम करत असे. तिला कुष्ठरोग झाला आणि ती मरणाच्या पंथास लागली. ती या तापसीला म्हणाली, मी आता लवकरच मरणार आहे, पण दुर्दैवाची गोष्ट अशी की मी आजपर्यंत आयुष्यात कोणतेच पुण्य केले नाही. तू पुष्कळ व्रते वैकल्य केली आहेस. त्यातील थोडेसे पुण्य तू मला देशील का? त्यामुळे मला सुख मिळेल आणि मी संसार सागर ओलांडून पुढे जाईन. तू मला मैत्रिणीसारखी वागवतेस. मला सर्वस्वी तुझाच आधार आहे. तिच्या बाबतीत तापसीला आधीपासूनच सहानुभूती होती. तिला त्या स्त्रीची दया आली.
तिने तिथेच संकल्पपूर्वक दान दिले. ते म्हणजे अधिक मासात तिने उपवास केले होते त्यातील एका दिवसाच्या उपवासाचे फल तिला दिले. त्यावेळी एका क्षणात त्या क्षुद्र स्त्रीचा रोग गेला. आकाशातून एक दिव्य विमान आले आणि ती त्या दिव्य देहाने त्या विमानात बसून कैलासास गेली. तेथे दिव्य भोग भोगून ती चंद्रेश्वरी देवतेचा जन्म घेऊन काशी येथे निवासास आली. चंद्रेश्वरीचे मंदिर हे काशीस आहे आणि तेथे तिची नित्य पूजा होत असते. श्रीहरी विष्णू म्हणाले, अधिक मासामध्ये उपोषण करावे. त्यावर लक्ष्मीने त्यांना आणखी काही प्रश्न विचारले. ते पुढील अध्यायामध्ये दिलेले आहेत. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 16वा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. अधिक मासाच्या 17व्या अध्यायाचे श्रवण आपण याच्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत.